अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर तुला हरल्यासारखे वाटत असेल, खूप काही चिंता अशा खूप काही काळापासून भेडसावत आहेत, खूप काही प्रश्न एकत्रित होऊन तुझ्या मनात गलबला करत आहेत, तर हा संदेश तू पुढील काही मिनिटे ऐकून घे. तुझ्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करत आहेत. जर तुम्ही हार मानलीत तर तुम्हाला तुमचे शत्रू हरवण्यासाठी अगदी एका पायावर उभे आहेत. पण जर तुम्ही जिंकू इच्छित असाल तर माझे आशीर्वाद, माझे चमत्कार तुमच्या दिशेला येऊन तुम्ही तुमच्या शत्रूंना हरवू शकाल. ते तुमची फजिती पाहू शकणार नाहीत. ते तुमच्या विरोधात काहीही घडताना पाहू शकणार नाहीत. त्याचा आनंद घेऊ शकणार नाहीत. जर तुम्ही अगदी या क्षणाला माझ्यापर्यंत पोहोचू इच्छिता तर माझे स्मरण आणि नामस्मरण हेच तुमच्यासाठी योग्य मार्ग आहेत. इतर सर्व काही व्यर्थ आहे. तुम्ही जेव्हा देवाचे नामस्मरण आणि देवाचे चिंतन करता तेव्हाच तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार, जे रहस्यांनी भरलेले आहे, तुमच्या आयुष्यात प्रकाश देणारे आहे, तुम्हाला मार्ग दाखवणारे आहेत. तर या क्षणाला तुम्ही होय म्हणा की मला देवाचे मार्ग हवे आहे, तर ते मार्ग तुमच्यासाठी उघडल्या जातील. तुमची प्रतीक्षा संपणार आहे. तुम्ही जेव्हा देवाकडे आला आहात तर पुढील काही मिनिटे एकांतात हा संदेश ऐकावा, कारण यात मी तुम्हाला जे काही सांगू इच्छित आहे ते तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा. मला माहीत आहे की शत्रूंनी तुम्हाला खूप काही ताण, तणाव आणि संघर्ष, त्रास दिला आहे. तुम्ही आता त्या वेदनेतून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत असाल. मला माहीत आहे, म्हणून मी तुमची मदत करण्यासाठी आलो आहे. तुम्ही जेव्हा आर्ततेने मला हाक दिली आहे, मला मदतीस बोलावले आहे, म्हणून मी आज तुमच्यापुढे माऊली रूपात आलो आहे. माऊली रूप हे तुम्हाला आईची माया देणारे आहे. तुमच्यावर भरभरून प्रेम, आशीर्वाद आणि आनंदाचा वर्षाव करणारे आहे. तुमच्या जितक्या कुठल्या आर्थिक समस्या, त्रास आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इतरांना सांगू शकत नाहीत, ते सर्व काही मला सांगा. मी तुमच्या सर्व काही वेदना समजू शकतो आणि त्यावर आशीर्वादही प्रदान करतो. मला माहीत आहे की तुम्ही हे ऐकत असतानाही तुमचा विश्वास बसणार नाही. इतके आशीर्वाद, इतके चमत्कार तुमच्या मार्गात येतील. देव कुठेही तुमच्यापासून लांब नाही किंवा दूर नाही. तुम्ही फक्त विश्वासाने हे ऐकत राहा, कारण हे तुमच्यासाठी आहे, जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आले आहे. माझे संदेश तेच एकाग्र मनाने ऐकू शकतात जे माझी भक्ती करतात, माझ्यावर नितांत श्रद्धा ठेवतात. तू जर विश्वास ठेवत असशील तर चमत्कार घडतील. तू जर माझी वाट पाहत असशील तर मी येईल, तुला आशीर्वाद देईल. होय बाळा, कारण सर्व काही तुझ्या विश्वासावर, तुझ्या मनाच्या शक्तीवर आहे. तू जेव्हा ती जागृत करशील तेव्हा तुला माझे दर्शनही होईल. कदाचित आज तुला असे वाटते की तू खूप काही गमावले आहे, पण बाळा, लक्षात घे, तुझा देव तुझ्याजवळून ते हरवू देणार नाही, जे तुम्हाला आनंदासह प्राप्त करायचे आहे, जे तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे.
तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत असता ते सर्व काही येत आहे. तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहे. देवाने सांगितले आहे की देव तुमची मदत करू इच्छितो, तर ती मदत घेण्यास, स्वीकार करण्यास तुम्ही तत्पर आहात. जर तत्पर असाल तर पुढे या, कारण देव तुमची झोळी भरून देत आहे. ती आनंदाने असेल. तुमच्यासाठी विपुलता, सुख, समृद्धी वाढवणारे आशीर्वाद येत आहेत. विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा. देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी तयार आहे, मी सज्ज आहे असे टाईप करा. तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जाणार आहात. जी दिव्य शक्ती देवाकडून तुम्हाला प्राप्त होत आहे. तुमच्या समस्येचे निराकरण तात्काळ होईल असे नाही, पण हळूहळू तुम्हाला मार्ग दिसू लागतील. तुम्हीही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल, करत असाल तर आत्ताच स्वामी माऊली माझ्यावर कृपा करा असे टाईप करा. तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात. जी अद्भुत शक्ती देवाची आहे, स्वामींची आहे. स्वामींची अद्भुत शक्ती जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल, ती नामस्मरणाने, देवावर विश्वास ठेवल्याने तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतील. तेव्हा देवाचे नाम श्री स्वामी समर्थ घेत राहा. जर तुम्ही तारक मंत्राचे अनुभव, स्वामींचे अनुभव केले असतील तर होय म्हणा, आणि तुम्ही जर ते केले नाहीत तर त्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा. देवाची दिव्य शक्ती प्रगट रूपात आज तुमच्या पुढे आहे. तुम्ही जी काही इच्छा प्रगट कराल ती देव पूर्ण करतील, यावर विश्वास ठेवा. स्वामींच्या आध्यात्मिक शक्तीवर, दैवी शक्तीवर तुमचा विश्वास असल्यास स्वामी शक्तीवर माझा विश्वास आहे असे टाईप करा. तुमच्या जीवनातील जे कठीण आहे ते निघून जाईल. तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आकर्षित होईल. तुम्ही ज्या समस्यांचा सामना करत आहात त्यासाठी प्रार्थना करा की हे स्वामीराया, माझ्या जीवनात असलेली, मग ती आरोग्याची समस्या असो, आर्थिक असो किंवा इतर समस्या असो, त्यासाठी प्रार्थना करा. देव प्रार्थना ऐकतात. यावर संपूर्ण विश्वास असल्यास, होय देवा, माझा तुमच्यावर विश्वास आहे, माझा देव महान असे लिहायला विसरू नका. स्वामी शक्ती महान आहे असे टाईप करा. स्वामी शक्ती तुम्हाला प्रचिती येईल आणि तुम्ही अनुभव कराल की तुम्ही ज्या समस्या देवाला सांगितल्या आहे त्या काही काळातच दूर झाल्या आहेत. विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ लिहा. हा संदेश आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण होणारे आशीर्वाद देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.